नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मंगळवार 17 फेब्रुवारी 2026. आज तुरीच्या दरात जबरदस्त झपाट्याने वाढ पाहायला मिळाली असून करमाळा या ठिकाणी काळ्या तुरीला 8,500 रुपयाचा दर मिळालेला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या तुरीला काय मिळत आहे दर पहा मित्रांनो, सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो, पहिलीच बाजार समिती आहे करमाळा. काळ्या तुरीला आवक आलेली आहे 1 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,500 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 8,500 रुपये मिळालेला आहे. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड. आवक आलेली आहे तुरीला 27 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,011 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,300 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,600 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे अकोला या ठिकाणी 1,985 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,905 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,980 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे धुळे. लाल तुरीला आवक आलेली आहे 33 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,500 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,400 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे नागपूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 4,018 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,400 रुपये. सर्वसाधारण दर 7,850 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,999 रुपये म्हणजे 8,000 रुपये. पुढील बाजार समिती आहे वाशिम अनशिंग या ठिकाणी आवक आलेली आहे तुरीला 300 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,050 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,250 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,450 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वरुड. लाल तुरीला या ठिकाणी आवक आलेली आहे 292 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,600 रुपये. सर्वसाधारण दर 7,502 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,750 रुपये.